तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भागाकार कसा करायचा हे ट्रिक पाहणार आहोत। ट्रिक म्हणजे काय बघा, ते संपूर्ण लेक्चर पाहणार आहोत। अगदी बेसिक पासून हे लेक्चर असणार आहे बघा। अगदी तुम्ही 5वी ते 10वी या वर्गामध्ये असाल किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि तुम्हाला भागाकार करण्यामध्ये अडचण येत असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल। आता भागाकार कसा करायचा आधी शिकून घ्या, पण त्यासाठी तुम्हाला 1 ते 10 या संख्यापर्यंतचे पाढे येणं गरजेचं आहे। 1 ते 10 संख्यापर्यंतचे पाढे तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला भागाकार करण्यासाठी सोपं पडेल। आता बघा या ठिकाणी मी काय केलंय, बघा या ठिकाणी 8/2 बघा, याला दुसऱ्या प्रकारामध्ये असं लिहितात 8/2 किंवा बघा 8 आणि भागिले 2 हे असू द्या, हे असू दे किंवा हे असू द्या, ट्रिक आपल्याला एकच अप्लाय करायची आहे। ओके, मग 8/2 म्हणजे काय, या ठिकाणी जी संख्या असते त्या संख्येच्या पाड्यामध्ये ही संख्या आपल्याला किती नंबरला हे शोधायचं असते। मग 2च्या पाड्यामध्ये 8 किती नंबरला आहे बघा, 2चा पाडा किती वेळा म्हटल्यानंतर 8 येतो तर 4। मग किती नंबरला येतो बघा 4, तर तो 4 या ठिकाणी, आणि बेचूक किती होतात 8। ओके, या ठिकाणी वजाबाकी होत असते, 8 मधून 8 गेला बघा 0। आता लक्षात ठेवा या ठिकाणी 3 ते 4 संख्या आहेत, हा 4 आहे, 2 आहे, हा 0 आहे आणि 8 आहे। यांना म्हणतात काय, तर लक्षात ठेवा हा जो 2 आहे बघा याला म्हणतात भाजक, त्यानंतर हा जो 8 आहे त्याला म्हणतात बघा भाज्य, त्यानंतर ही जी आली बघा आपलं खाली 0 त्याला बाकी असं म्हणतात, आणि ही जी 4 संख्या आहे बघा तिला म्हणतात भागाकार। ओके, बघा आतमधील संख्या भाज्य, हा भाजक, भागाकार आणि बाकी। ओके, ज्यावेळेस बाकी 0 येते त्यावेळेस लक्षात ठेवायचं की आलेला जो भागाकार आहे बघा तो पूर्ण संख्या आहे, म्हणजे बघा 0 बाकी उरल्यानंतर भागाकाराची संख्या ही पूर्ण भेटते। त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला 15/5 करायचं, म्हणजे 5 ने 15ला भाग द्यायचं। मग 5च्या पाड्यामध्ये 15 किती नंबरला हे पाहूया, तर 5चा पाडा किती वेळा म्हटल्यानंतर 15 येतो तर 3 वेळा। मग बघा 5 त्रिक किती नंबरला आहे बघा 3 नंबरला, आणि कोण आहे 15, 5 त्रिक 15। त्यानंतर या ठिकाणी बघा क्रिया 15 मधून 15 गेला 0, या ठिकाणी वजाबाकीची क्रिया होत असते। मग जर 0 आलाय तर बघा 3 नंबरचा भाग ह्या 15ला 5 ने गेलाय, अशी त्याची बोलण्याची पद्धत असते। त्यानंतर पुढे जर गेलो तर बघा 7च्या पाड्यामध्ये 7 किती नंबरला आहे आपल्याला हे शोधायचं आहे, म्हणजे 7/7 असं दिलंय। मग 7च्या पाड्यामध्ये 7 किती नंबरला आहे बघा, 7 1 7, आणि या ठिकाणी वजाबाकी 7 मधून 7 गेलं बघा 0, म्हणजे उत्तर आलंय आपलं 1। बघा या ठिकाणी 4 उत्तर, या ठिकाणी 3 भागाकार, आणि या ठिकाणी भागाकार किती आलाय बघा 1। हे आता सोपे सोपे भागाकार होते बघा, सर्व भागाकार वरील पूर्ण संख्येमध्ये आले, कारण की बघा बाकी प्रत्येक ठिकाणी 0 उरली। आता असे काही भागाकार पाहूया ज्या ठिकाणी बाकी 0 नाही उरत। आता बघा आपण जे वरचे एक्झाम्पल पाहिले त्या ठिकाणी सर्व संख्यांना पूर्ण भाग जात होता, म्हणजे बाकी सर्वकडे 0 उरत होते। आता असे काही एक्झाम्पल्स पाहूया ज्या ठिकाणी बघा बाकी 0 नाही उरत। मग फॉर एक्झाम्पल 25/4, म्हणजे 4 ने 25ला भाग द्यायचा। सर्वप्रथम काय करायचं बघा, 4च्या पाड्यामध्ये 2 आहे काय पाहायचंय। मग 4च्या पाड्यामध्ये 2 नाही, मग 2 वर हा 5 घेऊ, मग 25 तयार झाला, बरोबर। मग 4च्या पाड्यामध्ये हा 25 आहे का, तर 25 देखील 4च्या पाड्यामध्ये नाही। मग अशा वेळेस काय करायचं की 25च्या जवळची अशी कोणती संख्या आहे जी 4च्या पाड्यामध्ये आहे बघा, ही शोधायची। मग 4च्या पाड्यामध्ये 25च्या जवळची संख्या 24 आहे, जी की 6 नंबरला आहे बघा, ती लिहून घेऊ। मग 4 6 किती बघा 24, मग या ठिकाणी वजाबाकी 25 मधून 24 गेला बघा 1। मग या ठिकाणी काय झालं बघा, 1 ही बाकी उरली, 4 हा भाजक होता, 25 हा भाज्य होता, आणि 6 हा भागाकार आला। मग या ठिकाणी बाकी 0 नाही उरले, म्हणजे बघा या संख्येला पूर्ण भाग गेला नाही, असं आपण समजतो। त्यानंतर जर पुढे गेलो तर बघा 316/2, मग 2 ने 316ला भाग द्यायचा आहे। एक एक स्टेप नुसार जाऊया। 2च्या पाड्यामध्ये 3चा जर विचार केला तर 2च्या पाड्यामध्ये 3 नाही, जसं या ठिकाणी 4च्या पाड्यामध्ये 2 नव्हता, बरोबर। पण 4च्या पाड्यामध्ये 2 नव्हतं तर 2च्या जवळची संख्या पण नव्हती जी 4च्या पाड्यामध्ये आहे। या ठिकाणी बघा 3 आहे जो 2च्या पाड्यात नाही, पण 3च्या जवळची संख्या 1 आहे जी 2च्या पाड्यात आहे, तो स्वतः 2 आहे। बघा बे 1 बे, या ठिकाणी वजाबाकी 3तून 2 गेला बघा 1 जसंच्या तसा, आणि हा 1 खाली जसंच तसा आला। मग आता 11 तयार झाला या ठिकाणी। मग 2च्या पाड्यामध्ये 11 आहे का, तर नाही, पण 11च्या जवळची कोणती संख्या आहे जी 2च्या पाड्यामध्ये आहे, ते आहे बघा 10। किती नंबरला, बे 5 10। ओके, या ठिकाणी वजाबाकी 11तून 10 गेला किती आला बघा 1, आणि 1 वरती 6 बघा जसंच तसा खाली। मग या ठिकाणी 16 तयार झाला। मग 2च्या पाड्यामध्ये 16 आहे का, तर आहे, आणि किती नंबरला आहे 8 नंबरला। मग बे 8 16, मग 16 वजा 16 0 येतात, म्हणजे बघा बाकी 0, बाकी जर 0 उरली तर पूर्ण भाग गेला, म्हणजे 158 हा याचा भागाकार असेल। जर पुढे गेलो तर बघा 9च्या पाड्यामध्ये सर्वप्रथम 3 बघा, 9च्या पाड्यामध्ये 3 आहे का, तर नाही। मग 3च्या जवळची अशी कोणती संख्या आहे की जी 9च्या पाड्यामध्ये आहे, तर ते देखील नाही। मग 3 वरती 0 घेतलं तर बघा 30 तयार होतो, आणि मग आता 9च्या पाड्यामध्ये आपण 30 शोधूया। मग 9च्या पाड्यामध्ये 30 आहे का, तर नाही, पण 30च्या जवळची अशी कोणती संख्या आहे जी 9च्या पाड्यामध्ये आहे। मग 30च्या जवळची एक संख्या आहे जी 9च्या पाड्यामध्ये आहे बघा, 9 त्रिक 27 होतात। ओके, मग 3 नंबरला कोण आहे बघा 9 त्रिक 27। लक्षात ठेवा मागची संख्या घ्यायची जवळची म्हटल्यानंतर, पुढे जायचं नाही, पुढे गेलं तर भागाकार चुकला। मग बघा 30 मधून 27 गेले तर किती उरतात 3। ओके, मग या ठिकाणी बघा बाकी 3 उरले। ओके, आणि
भागाकार किती आला 3, म्हणजे पूर्ण भाग गेला नाही. मग पुढे काय करायचं, या ठिकाणी पुढे आपण गेलो नाही, त्या ठिकाणी पुढे जाऊया. मग 9च्या पाड्यामध्ये 3 आहे का नाही, आणि वरून कोणती संख्या खाली गेलाय का ती देखील नाही. मग काय करायचं बघा, याच्यावरती आपण 0 घेऊ, आपल्या मनाने 0 घेऊ. जर आपल्या मनाने 0 घेतला तर बघा उत्तरामध्ये पॉईंट आला. ओके, मग उत्तरामध्ये पॉईंट आला तर बघा या ठिकाणी 30 तयार झाला. पुन्हा एक वार 9च्या पाड्यामध्ये 30 आहे का नाही, मग जवळची संख्या बघा 9 त्रिक 27. पुन्हा एक वार बघा वजाबाकी केली तर 3, पुन्हा एक वार 9च्या पाड्यामध्ये 30 नाही, मग 0. ओके, मग 0 घेतलं तर पुन्हा एक वार पॉईंट घ्यायची गरज नाही. पुन्हा एक वार 9च्या पाड्यामध्ये 30 आहे का नाही, मग 9 त्रिक पुन्हा 27, म्हणजे बघा रिपीट 27 30 27 30 होत जाणार, म्हणजे 3.3333 याचं उत्तर असेल. मग 3.33 घेऊन टाकायचा, जे की 30/9चं उत्तर असेल. आता पुढे जात असताना अशा संख्या पाहूया ज्यांचे भागाकार पॉईंट मध्ये जातात. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण शिकलो की भागाकार कसा करायचा आणि त्याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहिली, आणि ते एक्झाम्पल अतिशय सोपी अशी होती, ते देखील तुम्हाला समजलं असेल. आता काही थोडे अवघड एक्झाम्पल पाहूया ज्याचे भागाकार पॉईंट्स मध्ये जातात. आता लक्षात ठेवा, या ठिकाणी बघा 1/2 दिलंय, म्हणजे काय बघा 2 ने 1ला भाग द्यायचा आहे. मग 2च्या पाड्यामध्ये 1 आहे का, तर नाही, कारण की 1 ही लहान संख्या आहे. मग 2च्या पाड्यामध्ये जर 1 नाही तर मग काय करायचं, मी काय सांगितलं बघा, जर लहान संख्या असेल तर आपल्या मनाने या ठिकाणी 0 घेऊया. ओके, मनाने 0 घेतल्यानंतर बघा उत्तरामध्ये पॉईंट आला 0 पॉईंट. ओके, मग 2च्या पाड्यामध्ये हा 10 शोधा किती नंबरला आहे, तर 2च्या पाड्यामध्ये 5 नंबरला 10 आहे. मग बघा 2×5 = 10, आणि या ठिकाणी वजाबाकी 10 मधून 10 गेला 0, म्हणजे बाकी 0 आले म्हणजे पूर्ण भाग गेला. आणि कितीचा पूर्ण भाग बघा, 0.5चा पूर्ण भाग गेलाय. पुढचं गणित बघा, 10/100, म्हणजे 100 ने 10ला भाग द्यायचा आहे. मग 100च्या पाड्यामध्ये 10 आहे का नाही, मग 100च्या पाड्यामध्ये 10 नाही तर काय करायचं, एक 0 घेऊया. जर या ठिकाणी 0 आला तर बघा मनाने घेतला म्हटल्यानंतर उत्तरामध्ये वरती पॉईंट आला. ओके, मग 100च्या पाड्यामध्ये 100 आहे का, तर आहे. 100च्या पाड्यामध्ये 1 नंबरला 100 आहे. ओके, 100 × 100, या ठिकाणी वजाबाकी बघा 0 0 0, मग 0.1 आपला भागाकार, कारण की बाकी 0 उरले. पुढे जर गेलो तर बघा 5/500, 5/500 म्हणजे 500 ने 5ला भाग द्यायचा आहे. मग जर 500 ने 5ला भाग द्यायचं तर आता 500च्या पाड्यामध्ये 5 नाही, मग काय करूया, 0 घेऊया. आता 0 घेतलं तर उत्तरामध्ये पॉईंट आला असं मी तुम्हाला सांगितलं. पण बघा 500च्या पाड्यामध्ये 50 देखील नाही, या ठिकाणी बघा एकच पॉईंट घेतलं तर 2च्या पाड्यामध्ये 10 सापडला. या ठिकाणी देखील एकच पॉईंट घेतला, 100च्या पाड्यामध्ये 100 सापडला. या ठिकाणी एक पॉईंट घेतला पण 500च्या पाड्यामध्ये 50 नाही, मग काय करायचं, अजून एक पॉईंट घेऊ. अजून एक पॉईंट घेतलं तर बघा उत्तरामध्ये अजून एक पॉईंट द्यायचा. ओके, जर एक कोणतीही संख्या आलेली नसेल पॉईंटच्या नंतर तर जितके आपण 0 घेणार बघा तितके वाढवत जायचे. ओके, मग आता बघा 500च्या पाड्यामध्ये 500 आहेत का, तर आहे 1 नंबरला, मग 500 × 500. ओके, मग बाकी 0 उरते बघा वजाबाकी केल्यानंतर. बाकी जर 0 आले तर पूर्ण भाग गेला, आणि कितीचा गेलाय बघा 0.01चा. जर पुढे गेलो तर बघा 5/2, म्हणजे 2 ने 5ला भाग द्यायचा आहे. मग 2च्या पाड्यामध्ये 5 आहे का, तर नाही, पण 5च्या जवळची संख्या आहे का कोणती 2च्या पाड्यामध्ये, तर आहे. कोणती आहे बघा, ती 4. किती नंबरला, 2×1 4. ओके, मग 5 + 4 किती, 1. ओके, या ठिकाणी 1 आलाय. मग 2च्या पाड्यामध्ये हा 1 शोधा, आहे का, तर नाही. जर नसेल आणि वरून एक संख्या देखील नाही आपल्याला खाली गेला, मग काय करायचं, 0 घेऊया. जर 0 घेतलं तर उत्तरामध्ये पॉईंट. मग 2च्या पाड्यामध्ये 10 शोधा, आहे का, तर आहे 5 नंबरला, म्हणजे 2×5 = 10. 2×5 म्हणजे बघा या ठिकाणी बाकी 0 0 उरते, म्हणजे 2.5चा भाग गेलाय. पुढे जर गेलो तर बघा 9/5, म्हणजे 5 ने 9ला भाग द्यायचा आहे. मग 5च्या पाड्यामध्ये 9 आहे का, तर नाही. मग 9च्या जवळची संख्या शोधा, जी काय आहे बघा स्वतः 5. 5×1 = 5. ओके, जर 5×2 10 घेतलं तर 9च्या पुढे जातो. आपल्याला मागची संख्या पाहिजे, जी की 5×1 = 5 आहे. वजाबाकी केली तर बघा 9 मधून 5 गेले, किती उरतात, 4 उरतात. बरोबर, मग 4 उरतात बघा. वरून कोणती संख्या आहे का खाली घ्यायला, तर नाही. मग जर संख्या नसेल तर काय करायचं, 0 घ्यायचं आहे. 0 घेतलं तर उत्तरामध्ये पॉईंट आलाय. मग 5च्या पाड्यामध्ये 40 शोधा, आहे का, तर आहे. किती नंबरला बघा, 5×8 = 40. वजाबाकी करूया, या ठिकाणी 0 0, बाकी 0 उरली तर पूर्ण भाग गेला, म्हणजे 1.8 हे याचं उत्तर असेल. आता शेवटचं एक्झाम्पल बघा, 1/1000, म्हणजे 1000 ने 1ला भाग द्यायचा आहे. मग काय करूया बघा, 1000च्या पाड्यामध्ये 1 नाही, म्हणजे 0 घेऊ, म्हणजे उत्तरामध्ये पॉईंट आला. पुन्हा एक वार 1000च्या पाड्यामध्ये 10 देखील नाही, मग अजून एक 0 घेऊ, म्हणजे उत्तरामध्ये अजून एक 0 आला. 2 पॉईंट नाही घ्यायचे, 0 वाढवत जायचं एका पॉईंट नंतर. मग 1000च्या पाड्यामध्ये 100 देखील नाही, मग अजून एक 0 घेऊ, म्हणजे या ठिकाणी अजून एक 0 आला. मग आता बघा बरं, 1000च्या पाड्यामध्ये 1000 आहे, आणि किती नंबरला आहे, तर 1 नंबरला आहे. बघा 1000 × 1000, या ठिकाणी वजाबाकी करूया. बाकी उरली बघा 0, आणि जर बाकी 0 उरली तर बघा 0.001 हे आपलं उत्तर आलं. जर बाकी 0 उरली तर लक्षात ठेवायचा, आलेला जो भागाकार आहे बघा ती पूर्ण संख्या आहे. ओके, हे झाले काही सोपे भागाकार. आता पुढे जात असेल थोडे अवघड भागाकार आपण शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया शेवटचे काही एक्झाम्पल्स. बघा या ठिकाणी सांगितलंय 2408/4, म्हणजे 4 ने 2408ला भाग द्यायचा आहे. मग ज्या स्टेप्स मी सांगितले त्या तुम्ही फॉलो करायच्यात. करायचं काय बघा, 4च्या पाड्यामध्ये 2 आहे का, नाही. 2 ही छोटी संख्या आहे, मग 2 वर आपण 4 घेऊ, 24 तयार होतो.
मग 4च्या पाड्यामध्ये हा 24 आहे का तर आहे आणि किती नंबरला आहे बघा 4 × 24. ओके 4 × 24 तर बघा या ठिकाणी 24 मधून 24 गेले किती बघा 0. ओके 24 मधून 24 गेले 0 पण हे 0 आणि 8 बाकी आहे. ओके हा 0 जर मी खाली जसं तसं घेतलं 4च्या पाड्यात 0 नाही म्हणजे तो 0 जसंच तसा वरती घ्यायचा आहे. ओके त्यानंतर बघा हा 8 होता तो खाली जसंच तसा घ्यायचा आहे. मग 4च्या पाड्यामध्ये 8 शोधूया. परत एकदा बघा 4च्या पाड्यामध्ये 24 होता 6 नंबरला हा 0 जसंच तसा वरती आणि आता 8 शोधूया. मग 4च्या पाड्यामध्ये 8 किती नंबरला आहे बघा 2 नंबरला. मग 4 दुने 8 होतात वजाबाकी या ठिकाणी 0 बाकी 0 म्हणजे बघा भाग पूर्ण गेलाय म्हणजे 602 त्याचं उत्तर असेल. पुढे जर आपण गेलो तर बघा 48 भागिले 10 म्हणजे 10च्या पाड्यामध्ये 48 आपल्याला शोधायचं आहे. मग 10च्या पाड्यामध्ये 48 आहे का तर नाही 10 5 50 होतात पण आपल्याला 48 ची जवळची संख्या म्हणजे मागची संख्या शोधायची. मग 10च्या पाड्यामध्ये 48 च्या जवळची संख्या माग कोणती आहे ते आहे बघा 40 4 नंबरला. मग 10 चौक होतात बघा 40 आणि वजाबाकी केली तर 48 मधून 40 गेले किती उरतात 8. ओके मग आता हा 8 10च्या पाड्यामध्ये आहे का पहा तर 10च्या पाड्यामध्ये 8 नाही 8 ही छोटी संख्या आहे. मग 0 घेऊया. जर 0 घेतलं तर बघा उत्तरामध्ये आला पॉईंट. ओके 0 घेतल्यानंतर पॉईंट आले लक्षात ठेवायचं. मग 10च्या पाड्यामध्ये 80 आहे का तर आहे आणि किती नंबरला आहे बघा 8 नंबरला. मग 10 8 होतात 80 या ठिकाणी बघा बाकी शून्य उरते 80 मधून 80 गेल्यानंतर म्हणजे 4.8 हे त्याचं उत्तर असेल. जर या ठिकाणी आलं तर बघा 336 भागिले 3 म्हणजे 336 ला 3 ने भाग द्यायचा आहे. मग 3च्या पाड्यामध्ये हा 3 आहे का बघा तर आहे किती नंबरला 1 नंबरला 3 1 3. ओके वजाबाकी करू 0 हा 3 जसंच तसा खाली या 3च्या पाड्यामध्ये 3 आहे का आहे किती नंबरला 1 नंबरला 3 1 3 पुन्हा 1 वर 0 3तून 3 गेला हा 6 जसंच तसा खाली. मग 3च्या पाड्यामध्ये 6 आहे का आहे आणि किती नंबरला 2 नंबरला 3 2 6. ओके पुन्हा 1 वर बाकी शून्य जर बाकी शून्य उरली तर पूर्ण भाग म्हणजे 112 हे याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा 12,892 ला 2 ने भाग द्यायचा आहे. मग आता काय करूया एक एक स्टेप नुसार जाऊया. 2च्या पाड्यामध्ये सर्वप्रथम 1 शोधूया आहे का नाही आणि त्याच्या जवळची संख्या देखील कोणते नाही 1 हा 2 पेक्षा लहान आहे. मग 1 वर 2 घेऊ म्हणजे 12 होतात. मग 2च्या पाड्यामध्ये 12 आहे का तर आहे आणि किती नंबरला 6 नंबरला. मग बेसही होतात बघा 12 आणि वजाबाकी केली तर 12 + 12 0 हा 8 जसंच तसा खाली. मग 2च्या पाड्यामध्ये 8 शोधूया किती नंबरला बघा 2 8 पुन्हा 1 वर वजाबाकी करूया 0 हा 9 मग जसंच तसा खाली. ओके मग 2च्या पाड्यामध्ये 9 आहे का तर नाही. मग 2च्या पाड्यामध्ये 9 नाही तर कोण आहे 9च्या जवळ 8 आहे किती नंबरला 4 नंबरला. मग 2 8 होतात. मग 9तून 8 गेल्यानंतर बघा या ठिकाणी 1 उरतो या ठिकाणी लिहितो तुम्हाला दिसत नसेल 9तून 8 गेला 1 उरला. मग 1 उरला तर बघा 1 वर पुढची संख्या येणारी 2 मग 2 घेऊया आणि या 2च्या पाड्यामध्ये 12 शोधूया. मग 2च्या पाड्यामध्ये 12 आहे आणि किती नंबरला 6 नंबरला. मग बघा बेसही 12 म्हणजे 6446 हे झालं याचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिलं की भागाकार सोप्या पद्धतीने कसा करायचा. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना भागाकार शिकायचा असेल त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू.